ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर अर्जुनच्या हातामध्ये जो काही पुरावा लागलाय, त्या पुराव्यावरून साक्षी आता अडकणार आहे. आणि महिपत ज्या वेळेला या दोघांची भंबेरी उडवणार, त्याच वेळेला हे दोघेजण महिपतच्या मदतीला धावून जातात. ते दोघेजण म्हणजे नागराज आणि प्रिया. प्रियाच्या मागावरती असलेल्या रविराजांना प्रियाचे आणि महिपतचे दोन प्लॅन समजणार आहेत. एक म्हणजे प्रतिमाला मारण्याचा आणि दुसरं म्हणजे त्या लॉकेटचं सत्य. जेव्हा रविराज या दोघांच्या गोष्टी चोरून ऐकणार, तेव्हा लॉकेटचं सत्य समोर कसं येणार आणि त्याचबरोबर इकडे नागराज आणि आणि प्रिया या दोघांनी मारण्याचं प्लॅनिंग का केलंय हे पण समजणार. आणि त्यानंतर मग आता त्या दोघांची अशी काही वाट लागणार आणि त्यानंतर रविराज काय ॲक्शन घेणार ते आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे अद्वैतकडे गेल्यावरती ज्या वेळेला समजलेलं असतं की हे लॉकेट कालिंदी महाडिक यांनी जवळजवळ 8 ऑगस्ट 1995 साली खरेदी केलंय. म्हणजे या लॉकेटला घेऊन जवळजवळ 25 वर्ष पूर्ण होत आलीत. आणि 8 ऑगस्ट हा तर वाढदिवस असतो, तो म्हणजे साक्षीचा. आणि हे चैतन्य ओळखू शकणार असतो आणि तो लगेच सांगतो की 8 ऑगस्ट ही साक्षीची बड्डे डेट आहे. म्हणजे साक्षीचं वय वर्ष 25 पकडलं तर तिचा 5वा बर्थडे जेव्हा सेलिब्रेट केला असेल, तो सेलिब्रेट करतानाच कदाचित हे कुणीतरी तिला गिफ्ट देण्याची शक्यता आहे. असं म्हटल्यावरती आता खूप मोठा पुरावा हाती लागलेला असतो. आता हे सगळं समजल्यावरती अर्जुन लगेचच म्हणतो, या सगळ्या दृष्टीने आता आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत. कालिंदी महाडिक ही कोण आहे, इथपासून ते तिचं या सगळ्याशी नातं काय आहे, ते सगळं काही शोधून काढलं पाहिजे. असं म्हटल्यावरती अर्जुन तो तुकडा चैतन्याच्या हवाली करतो. आणि हे लॉकेट कालिंदी महाडिकने साक्षीला का दिलं होतं हे सगळं शोधण्याचा प्रयत्न आता चालू होतो. प्रिया आता ह्या तिघांचं बोलणं ऐकते आणि बोलणं ऐकल्यावरती ती विचार करते, अरे बापरे, जर का या सगळ्यामध्ये आता कालिंदी महाडिक ही कोण आहे हे सत्य जर का सगळ्यांच्या समोर आलं तर खूप मोठी गडबड होईल. जर का ते समजलं तर या सगळ्यामध्ये माझं काही खरं नाही. आता मला हे सर्व काही सत्य जाऊन महिपत आणि साक्षीला सांगायला हवं. त्याच वेळेला अर्जुन तो लॉकेटचा तुकडा घेऊन रविराजांकडे येतो, रविराजांची मदत घेण्यासाठी. आणि मग त्याच वेळेला अर्जुन ज्या वेळेला तो तुकडा घेऊन समोर येतो आणि तो सांगायला लागतो की मी कोल्हापूरला चांदेकर ज्वेलर्स यांच्याकडे गेलो होतो. आणि चांदेकर ज्वेलर्स यांच्याकडे ज्या वेळेला मी गेलो होतो आणि त्याच वेळेला मला समजलं की हा तुकडा कालिंदी महाडिक यांनी दिलेला आहे आणि साक्षीच्या वाढदिवसादिवशीच हा खरेदी करण्यात आला आहे. म्हणजे साक्षीला गिफ्ट दिला असणार. यावरती रविराज म्हणतात, आपल्याला मुळातच कालिंदी महाडिक कोण हे शोधून काढल्याशिवाय काहीही समजणार नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, हो, मी त्यांचा ॲड्रेस तिकडे गेल्यावरती पाहिला आहे. अर्जुन म्हणतो, मी सांगितलेलं आहे अद्वैतला, कालिंदी महाडिकचं जे काही आता सत्य समजेल तेव्हाच आपल्याला काहीतरी करता येईल, त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही आहोत. आणि अर्जुन हा अद्वैतच्या फोनची वाट पाहत असतो. तो रविराजांना म्हणतो, तुमच्या ओळखीत कोणी कालिंदी महाडिक वगैरे आहे का? यावरती रविराज म्हणतात, मला सुद्धा हे नाव ऐकल्यासारखं वाटत आहे, मी बघतो, विचार करतो आणि तुला कळवतो. असं म्हणून रविराज आता कालिंदी महाडिक कोण याचा शोध घ्यायला सुरुवात करतात. परंतु या सगळ्यामध्ये आता खूप मोठा घोटाळा हा झालाय की प्रियाला हे सर्व सत्य समजलं आहे. कालिंदी महाडिकने यश नावाचं पेंडेंट दिलंय हे प्रियाला समजल्यावरती ती आता गेलेली आहे महिपतकडे. महिपतला ही गोष्ट सांगितल्यावरती तो थराथरा कापायला लागतो. मुळातच कालिंदी महाडिक हे नाव ऐकल्यावरती महिपतने इतकं घाबरायची काय गरज आहे. सत्य आता समोर आल्यावरती आता भयंकर सत्य हे उलगडणार असतं. कारण कालिंदी महाडिक हिचा संबंध फक्त महिपत शिकरे याच्याशीच नसतो, तर या सगळ्या प्रकरणामुळे म्हणजे कालिंदी महाडिक या व्यक्तीमुळे खूप मोठ्या सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार असतो. आणि हे सत्य एकदम भयंकर असतं. हे सत्य ज्या वेळेला खऱ्या अर्थाने समोर येणार त्यावेळेला वाट लागणार असते. हे सगळं कळल्यावरती महिपत विचारतो, बरं, तुला याबद्दल आणखीन काही माहिती आहे का? आणि जर काही माहिती मिळाली तर तुम्हाला ती लगेच सांगायची. असं म्हणत तो प्रियावरती खूप मोठी कामगिरी सोपवतो. प्रिया म्हणते, पण मला तुम्ही सांगा तरी हे काय आहे? यावरती
तो म्हणतो, मी फक्त इतकंच सांगू शकतो की ते पेंडंट साक्षीचं आहे आणि तिला तिच्या 5व्या वाढदिवसाला ते गिफ्ट दिलं आहे. यावरती जाणून घेण्याचा तुला अधिकार नाहीये. तू आता मला फक्त अर्जुन काय करतो याची खबरबात दे. पुढे काय करायचं ते माझं मी हँडल करतो. आता महिपत चांगलाच घाबरलेला असतो आणि तो आता स्वतःशी म्हणत असतो की आता काही झालं तरी मला दामिनीची भेट घ्यावीच लागेल आणि तो दामिनीला भेटण्यासाठी निघत असतो. इकडे आता तोपर्यंत रविराज सांगत असतात आणि नागराज देखील तिथेच असतो. नागराज हा मागावरतीच असतो की काय घडतंय, कसं घडतंय आणि नक्की यांचं काय चाललंय हे माहिती तो काढून घेत असतो. रविराज प्रतिमाला सांगत असतात की अगं आज अर्जुन आला होता. या केसमध्ये खूप मोठा क्ल्यू मिळाला आहे. आपली तन्वी खोटं बोलते या सगळ्याचा आणखीन एक पुरावा मिळालेला आहे. यावरती प्रतिमा म्हणते, मी तुम्हाला सांगत होते की आपली तन्वी खोट्यावरती खोटं बोलतच जात आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये जपून राहायला पाहिजे. पण या सगळ्यामध्ये आता ती काय खोटं बोलली यावरती रविराज म्हणतात, तुला माहिती आहे आज अर्जुन इकडे आला होता आणि तो सांगत होता की त्याने ना एक पेंडेंट आणलं होतं आणि ते कालिंदी महाडिक नावाच्या कुणीतरी व्यक्तीने गिफ्ट दिलेलं आहे आणि ते साक्षीला दिलेलं आहे, कारण साक्षीच्या 5व्या वाढदिवसादिवशी ते खरेदी केलेलं आहे आणि ते पेंडेंट साक्षीचं आहे. हे जर सिद्ध झालं तर तन्वी खोटं बोलते हे 100% सत्य आहे हे आपल्याला समजेल. हे सगळं समजल्यावरती आता खूप मोठा गोंधळ होतो. इकडे आता साक्षीला या पेंडेंटचं सत्य समजतं. आता ती एकदम पेटून उठते. आता फक्त पेंडेंटचं सत्य समजलंय. कालिंदी महाडिकचं नाव समोर आल्यावरती सगळेजण इतकं का चिडलेत हे प्रियाला कळत नाही. यावरती साक्षी म्हणते, तू ना आता काहीही कर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता या सगळ्यामध्ये तू ताबडतोब ते पेंडंट आणून दे. हा नक्की प्रकार काय आहे हा कोणाच्याच लक्षात येत नाहीये. पण प्रियाला समजतं की कालिंदी महाडिक हे नक्की काहीतरी वेगळं आणि मोठं प्रकरण आहे. जर ते पेंडंट आणून नाही दिलं तर हे लोक मला मारून मारून माझा जीवच घेतील. यावरती आता गडबडलेली साक्षी सांगते, तू आता ते पेंडंट आणून दे, नाही तर मी तुझा जीवच घेईन. प्रिया विचार करते, काही झालं तरी मला ते पेंडंट शोधलंच पाहिजे. प्रिया निघताना महिपत तिला धमकी देतो की जर पेंडंट नाही आणून दिलं आणि जर का तू रिकाम्या हाताने आलीस तर ही बंदुकीची गोळी तुझ्या डोक्यात जाणार. प्रिया विचार करते, इकडे आड आणि तिकडे विहीर, या सगळ्यामध्ये मी उगाच त्यांना या पेंडेंटचं सत्य सांगितलं आणि ही कालिंदी महाडिक कोण आहे की आता ज्यामुळे मला त्यांचं नक्की सत्य काय आहे हे समजलं जाऊ देत नाहीयेत आणि हे महिपत आणि साक्षी मला खूप टॉर्चर करत आहेत. नक्की ही बाई आहे तरी कोण? तर आता खूप मोठं सत्य म्हणजे खूप मोठा भूतकाळ आता उलगडणार असतो. आता प्रिया स्वतःशी म्हणत असते, नाही आत्ता मला काहीही झालं तरी सायली अर्जुनच्या रूमची झडती घ्यायलाच पाहिजे. ती सायलीच्या रूममध्ये येते ते पेंडंट शोधण्यासाठी. परंतु या सगळ्यामध्ये त्या तिघांनी म्हणजे सायली, अर्जुन आणि रविराज यांनी ठरवलेलं असतं की ते पेंडंट प्रियाच्या हाती लागूच द्यायचं नाही, कारण प्रिया महिपतची साथीदार आहे. ती खोटं बोलते ही गोष्ट तर ऑलरेडी पेंडंटमुळे समजलेली असते आणि आता त्यामुळे या गोष्टीला काही अर्थ उरत नाही आणि प्रियाचा पाठलाग केला जातो. प्रिया इकडे तिकडे अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये शोधायला लागते. त्यावरती अर्जुन म्हणतो, झालं, सापडलं. यावरती प्रिया म्हणते, काय, मी तर काही शोधत नव्हते. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन लगेचच म्हणायला लागतो, अच्छा, तू काही शोधत नव्हतीस. जे काही शोधत होतीस ते सगळं काही आम्हाला कळालेलं आहे. जा तू निवांत शोध घे. असं म्हटल्यावरती प्रिया गडबडते आणि म्हणते, अरे देवा, यांना समजलंय की काय की मी या सगळ्यामध्ये ते पेंडंट शोधत आहे. प्रिया चांगलीच गडबडते. तर इकडे रविराजांना आता खूप मोठी इन्फॉर्मेशन हाती लागते. ज्या वेळेला त्यांच्या हाती इन्फॉर्मेशन लागते त्यावेळेला आता ते प्रियाचा पाठलाग करतात. ते प्रियाला रंगेहात पकडतात. ते म्हणतात, प्रिया तुला पेंडंट सापडलं. प्रिया म्हणते, पेंडंट कसलं ते? यावरती रविराज म्हणतात, तू वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस. तू जे काही पेंडंट शोधण्यासाठी अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये गेली होतीस ना, ते सगळं काही मला समजलेलं आहे. त्यामुळे तू आता कोणत्याही प्रकारे खोटारडेपणा लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तुझं बिंग हे फुटलेलं आहे. असं म्हटल्यावरती प्रिया आता चांगलीच गडबडते. आता रविराज हे प्रियाला रूममध्ये लॉक करून अर्जुनकडे जातात. ते आधी अर्जुनला कॉल करतात आणि कॉल करून सांगतात की कालिंदी महाडिकचा मला ॲड्रेस मिळालेला आहे किंवा कालिंदी महाडिक कोण आहे हे मला समजलेलं आहे.
त्यामुळे आता मात्र तू एक काम कर, मी डायरेक्ट कोर्टात कालिंदी महाडिकला घेऊन येतो आणि मग पुढे काय करायचं ते आपण ठरवूया. तिथे अर्जुन विचारायला लागतो, कोण आहे कालिंदी महाडिक? यावरती रविराज म्हणतात, मी येतोय तुझ्याकडे आणि या सगळ्यामध्ये जे काही आहे ना ते आपण तिकडे बोलूयात. असं म्हणत ते आता अर्जुनकडे यायला निघतात आणि या सगळ्यामध्ये ते आता महिपतला फरफटत घरी घेऊन येतात. कालिंदी महाडिक कोण आहे हे आम्हाला समजलंय असं म्हटल्यावरती मग आता महिपत म्हणतो, माझा काय संबंध? यावरती तिथे कुणालाच कळत नाही की रविराज हे इतक्या हायपर का झालेत. ही कालिंदी महाडिक नक्की कोण आहे आणि त्यामुळे प्रियाचं सत्य नक्की कसं उलगडले. मग आता रविराज सांगायला लागतात, कालिंदी महाडिक हे आता तुझ्या बहिणींपैकीच एक आहे महिपत शिकरे आणि तिनेच म्हणजे साक्षीच्या आत्याने हे पेंडंट तिला दिलं होतं. याचा तुकडा तिकडे पडलेला होता आणि साक्षी तिकडे गेलेली होती हे सत्य नाकारता येत नाहीये आणि प्रिया खोटं बोलते हे सुद्धा सत्य नाकारता येणार नाही. तिथे प्रिया पप्प करायला लागते. आता या सगळ्यामध्ये नागराजचा देखील हात आहे हे आता रविराजांना समजल्यावरती ते आता अधिकच चिडलेले असतात. आता चिडलेले रविराज हे नागराज, प्रिया, महिपत यांची सगळ्यांच्या समोर चांगलीच विल्हेवाट लावतात. यावरती तिथे अर्जुन म्हणायला लागतो, नागराज काका तुम्ही या महिपतच्या नादी लागून खूप मोठं सगळं गमवलंय. मग महिपतसुद्धा काय बोलणार, इतक्यात नागराज त्याला गप्प करतो आणि आता या सगळ्यामध्ये नागराजचं कृत्य कसं सगळ्यांसमोर येणार. प्रियाचं भांडं तर फुटलंय, या कालिंदी महाडिकने आता सगळ्यांना एक्सपोज करून टाकलेलं आहे.